पैठण तालुक्यातील मुरमाड कोळी बोडखा केकत जळगाव येथे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। या अतिवृष्टी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करताना सरकारकडून पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगले झापले। ते पैठण तालुक्यातील मुरमाड कोळी बोडखा आणि केकत जळगाव या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना बोलत होते की निकष नियम या शेतात कुठलेही पीक राहिलेच नाही तर पंचनामे कशासाठी करता। सरसकट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। सरकारचे नियम सारखे असतात। इंग्रज सरकारने नियम बनवले आणि आपण ते वापरत आहोत असं तर नाही ना। सर्व परिस्थिती दिसत असताना मदत करायला दिरंगाई का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। एकरी 50,000 रुपयांची मागणी सरकारकडे आम्ही करत आहोत। सरकारने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शेतकरी राजाला भरीव मदत लवकरात लवकर करावी अशी यावेळी त्यांनी मागणी केली आहे। या प्रसंगी मुरमाड येथील शेतकरी भाऊराव चिडे यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। यावेळी शेतकऱ्यांनी सपकाळ यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण डोणगावकर, काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल पटेल, काँग्रेस प्रदेशचे सचिव रवींद्र काळे, पैठण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे, विलास शेळके, अनिस पटेल, निखिल काळे, आप्पासाहेब भुमरे, युवराज चावरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड, छत्रपती संभाजीनगर। एकंदरीत आभाळ फाटलाय अशा स्वरूपाची एक चित्र आहे आणि या चित्र काही आपत्कालीन ही परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी मदतीच्या अनुषंगानं सरकारने फार वेळ केलेला आहे। हा आरोप प्रत्यारोपाचा किंवा राजकारणाचा अजिबात हा प्रसंग नाही, खरं आहे। मात्र खरीप हंगाम हा पूर्णत्वे नष्ट झालेला आहे आणि अवकाळी पाऊस हा उन्हाळ्यापासून सुरू झालेला आहे एवढंच नाही तर तो आता परतीच्या पावसामध्येही त्यांनी आता सर्व उच्चांक हे मोडत असताना नवीन एक या ठिकाणी आपत्ती स्वरूपामध्ये एक उच्चांक गाठलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोबीनं हेक्टरी 50,000 रुपयांची मदत आणि खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं ही 5 लाख रुपयाची मदत ही झाली पाहिजे, ही सातत्याने मागणी काँग्रेस पक्ष करत आहेत। या मागणीच्याच दरम्यान हा पुन्हा पाऊस मागच्या आठवड्यात पडल्यानंतर जी विदारक परिस्थिती आहे ही सर्वांच्या समोर आलेली आहे। त्यामुळे तातडीने या संदर्भात राज्य सरकारने ही मदत जाहीर करावी। त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेलं जे कर्जमुक्तीचं आणि कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते आश्वासन देखील आपण ताबडतोबीनं पूर्ण करावं। ओळा दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा आणि ओळ्या दुष्काळाच्या अनुषंगानं जी सक्तीची कर्ज वसुली असेल ती बंद करावी। रब्बी हंगामाच्या अनुषंगानं मोफत बियाणं, मोफत खत हेही दर्जेदार हे द्यावं आणि पीक कर्जाची एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याचं देखील पुनर्गठन करावं। या संपूर्ण आज रोजी या शेतकऱ्यांची आवश्यकता आहे। एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेला आहे। तर सर्वात जो संतापजनक बाब आहे, सरकार कुठलाही दिलासा थेट स्वरूपात द्यायला तयार नाही। दुसरा विषय असा आहे की यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आग्रही मागणी सुरू आहे, मात्र सरकार अजूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाही। सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगानं 2-4 दिवसामध्ये तो जाहीर करेल, मात्र 2-4 दिवसामध्ये हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षरा या लावण्याचा देखील प्रयत्न त्यामध्ये होऊ शकतो। दुष्काळ आणि सुकाळ, त्यामुळे आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी उपाययोजनांचा दुष्काळ हे चित्र असताना केवळ हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्यासाठी विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा शुल्क माफ न करता यासाठी एकंदरीत खरीप हंगामाच्या आणि रब्बी हंगामाची सांगड घालत असताना खरीपाचं नुकसान आणि रब्बीची व्यवस्था आणि जमीन खरडून गेल्या, घरांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नुकसान झालंय ते भरून काढण्याच्या अनुषंगाने देखील एक विशेष पॅकेज हे द्यावं। केंद्र सरकार हे भाजपचं आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे। या तिघांनी पण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर उभं राहून फोटो काढण्याचं नाटक हे बंद करावं। त्यांनी दिल्ली गाठावी, दिल्लीमध्ये आपली सगळी पत वापरावी आणि ती पत वापरत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थेट स्वरूपामध्ये दिलासा द्यावा अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे।